हा ताई चालू कर. नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खूप दिवसांनी भेटतोय आपण. यातला चौथा अध्याय चालू आहे. प्रार्थना घेते आधी. ओम श्री महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गीताधर मंडळाची प्रार्थना करूया. तार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी. नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविन्दायतपत्र नेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दन देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधव. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. ओम श्री परमात्मने. चौथा अध्याय चालू आहे आपला. अनेक प्रकारचे यज्ञ भगवंतांनी आपल्याला सांगितले. आपण 24व्या श्लोकापासून अनेक यज्ञाचे प्रकार जाणून घेतले. दैवयज्ञ, तपोयज्ञ, इंद्रियांचे आणि त्यांच्या विषयांचे यज्ञही पाहिले. द्रव्ययज्ञ पाहिलं, स्वाध्याय यज्ञ बघितले. आता सगळ्या यज्ञांचा समारोप भगवंत 33व्या श्लोकात करत आहे. या एवढ्या सगळ्या यज्ञांच्या यादीमध्ये कुठला यज्ञ श्रेष्ठ, हा प्रश्न आपल्यालाही पडू शकतो ना. खरं म्हणजे प्रत्येक यज्ञाचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक यज्ञात आसक्तीची आहुती आहे. काही ना काही गोष्टींचा त्याग करायचा आहे. आणि अशा यज्ञ करण्यामध्ये अडचणी खूप असतात बरं. आपल्याला माहित आहे की कुठल्याही पूजा करताना, स्तोत्र मंत्र उच्चारताना ओम शांती 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 असे म्हटले जाते. मग हे 3 वेळा का म्हटले जाते? कारण 3 प्रकारच्या अडचणी असतात. कुठल्या असतात त्या? तर कुठल्याही देवकार्यात अडथळे कुठले असतात ते हे 3 प्रकारचे असतात. आता त्यांनी त्याची कॅटेगरी किंवा वर्ग केले गेले आहेत. एक आहे आधिदैविक, दुसरा आधिभौतिक आणि तिसरा आध्यात्मिक. तर आधिदैविक अडथळा म्हणजे आधिदैविक ऑब्स्टॅकल कुठलं? तर विच वी हॅव नो कंट्रोल. आता आपल्या बाबतीत कुठला होईल? तर नेटवर्क पुअर असणे, इलेक्ट्रिसिटी जाणे, लाईव्ह सेशन असेल तर ट्रॅफिक, मिरवणुका, मोर्चे वगैरेमुळे आपण वेळेवर न पोहोचू शकणे, हा झाला आधिदैविक, ज्याच्यावर आपला कंट्रोल नाही. दुसरा ऑब्स्टॅकल काय आहे? तर दुसऱ्या अडचणीचं नाव आहे आधिभौतिक. आधिभौतिक मध्ये एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन अँड लिमिटेशन. ज्या सभेमध्ये बोलणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या दोघांकडूनही या होऊ शकतात ऑब्स्टॅकल्स. एखाद्या घटनेकडे लक्ष वेधणं आणि एकाग्रता भंग पावणं. समजा कोणी उशिरा आलं, कोणाचा फोन वाजला, तर लहान मूल रडलं तर एकाग्रता भंग पावू शकते. म्हणूनच नाटकाच्या प्रयोगालाही नाटक सुरू व्हायच्या आधीच मोबाईल बंद करण्याबद्दल अनाउन्समेंट असते ना.
ती आहे आधिभौतिक अडचण, ऑब्स्टॅकल. आणि तो तिसरा अडथळा आहे आध्यात्मिक. आध्यात्मिक अडथळा कुठला? तर माझ्यामधूनच येणाऱ्या अडचणी, मनातून आणि शरीरातून. मन भरकटणे, विसरणे, पायाला कळ लागणे वगैरे अशा अडचणींवर मात करण्यासाठी 3 वेळा आपण म्हणतो ओम शांती शांती शांती. हे 3दा म्हटले जाते. या शांती मंत्राच्या मागे एक हिडन इमोशन पण आहे. काय हिडन इमोशन? तर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची वृत्ती. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी सहन करण्याची वृत्ती पाहिजे. मग ही तितिक्षा या मंत्रामध्ये आहे. बरं, यज्ञ जरी उत्तमरित्या पार पाडले गेले, आता आपण जे 12 यज्ञ बघितले ते जरी पार पाडले गेले, साधन, कृती, पुरोहित किंवा कार्य पार पाडण्यासाठी लागणारे जाणकार, हे जरी सगळे सगळे आपापल्या ठिकाणी योग्य असतील तरी त्याचं साध्याचं काय? भोग मिळणे किंवा भोग्य वस्तू मिळणे किंवा अहंकार जोपासला जाणे हा उद्देश असेल यज्ञाचा, तर मग हा यज्ञ योग्य आहे का? हेतू साध्य होईलही, भोगांच्या म्हणजे भोगप्राप्तीच्या साधनांच्या इच्छा पूर्ण पण होतील, पण मग परमेश्वर प्राप्तीचं काय? आता पुढे बघूया आपण भगवंत कुठल्या यज्ञाला श्रेष्ठ समजत आहे. इतके यज्ञ आपण बघितले, यातला यज्ञ कुठला यज्ञ श्रेष्ठ भगवंत आपल्याला सांगतात, आपल्याला समजावून सांगतात. हा 33वा श्लोक आहे. श्रेयान् द्रव्य मयादज्ञ ज्ञानयज्ञ परंत सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञानी परिसमाप्यते. अर्थ बघूया या श्लोकाचा. अर्जुनाला इथे भगवंतांनी परत परंतप म्हणून संबोधले. आपण त्याचा अर्थ बघितला होता आधी. तर काय म्हणतात भगवंत? तर द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेयान. द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण काय बरं? तर अखिलम सर्व कर्म, म्हणजे सगळीच कर्मे ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञानामध्ये समाप्त होतात. भगवंत म्हणतात कोणत्याही द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. इथे द्रव्य म्हणजे नुसता पैसा नव्हे, त्यात हाती घेतलेल्या कार्यासाठी लागणारी सगळी सामुग्री पण आली. मग अर्थातच इथे थोडाफार व्यवहार आला, ऍडजस्टमेंट्स आल्या, मग नाराजीची पण शक्यता आली, मानपान पण आले. मग या सगळ्या गोंधळांना निस्तरताना उद्देश सफल झाला नाही तर गालबोट लागतच ना. मग भगवंत म्हणत आहेत की ह्या सगळ्यापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ. ज्ञानयज्ञ कसा करायचा? तर ह्या यज्ञात आपल्या अज्ञानाची आहुती द्यायची, अहंकाराची आहुती द्यायची. लाभ काय मिळणार आहे? तर स्वतःचा उद्धार होणार आहे, उत्थापन होणार आहे. साध्या भौतिक ज्ञानाने पण आपण संपन्न होतो ना. अधिक शहाणपण येतं, शिक्षण आणि शहाणपण येतं, ते भौतिक ज्ञान झालं. स्वतःचं आयुष्य सावरता येतं. मग हे तर अध्यात्म आहे, भगवंतांना जाणून घेणं आहे, आणि हे ज्ञान विलक्षणच आहे. पण हा ज्ञानाग्नी कसा प्रज्वलित करावा हे भगवंत परत पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतात. ज्ञान यज्ञाचा आता ज्वाला अग्नी प्रज्वलित करायचा आहे. तर हा आहे 34वा श्लोक. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनः तत्वदर्शिनः. आता याचा अर्थ बघूया. तद्विद्धि, हे ज्ञान तू जाणून घे. हे कुठे आणि कसे मिळेल? तर प्रणिपातेन सेवया, तत्वदर्शी ज्ञानी माणसांजवळ जाऊन त्यांना यथायोग्य दंडवत घालावे, त्यांची सेवा करावी. नंतर काय करावं? तर परिप्रश्नेन, मग त्यांना प्रश्न विचारावे. मग ते तत्वदर्शिनः, ते तत्वदर्शी व ज्ञानी ज्ञानम उपदेक्षन्ति, तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश करतील व तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. भगवंत इथे गुरूंचं महत्व सांगत आहेत. तत्वदर्शी म्हणजे गुरु. नुसते ग्रंथ वाचून ज्ञान मिळतं ते पुरेसं नाही ना. ज्ञानीजनांकडून ते समजून घेणं पण पाहिजे, घ्यायलाही पाहिजे. ज्ञानप्राप्तीसाठी 3 पायऱ्या भगवंत सांगत आहेत. कुठल्या त्या 3 पायऱ्या? तर गुरूंजवळ जाऊन शरणागत होणं आणि नतमस्तक होणं, म्हणजे प्रणिपातेन. शरणागत होण्यासाठी ही कसोट्या आहेत बरं का. एकतर ज्ञान मिळवायची तळमळ पाहिजे,
कोणाकडून विरोध झाला तर त्यावर मात करता आली पाहिजे. गुरु आणि परमेश्वर मला सगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करतील, सांभाळून घेतील, यावर पूर्ण विश्वास पाहिजे. म्हणजेच अहंकाराचं संपूर्ण समर्पण करून गुरूंच्या उपदेशाला स्वीकारायला हवं. हे आहे प्रणिपातेन या शब्दाचा एवढा मोठा अर्थ आहे. नुसता नमस्कार नव्हे तर विश्वास, आदर आणि तळमळ या तिन्ही गोष्टींचं सादरीकरण असायला हवं. हे अंगीकारायला हव्यात ह्या गोष्टी. पुढे भगवंत म्हणतात परिप्रश्ने, म्हणजे प्रश्न विचारायचे आहेत ज्ञानी यांना किंवा गुरूंना. अर्थातच कुठले प्रश्न विचारायचे तर आत्मिक उद्धरणासाठी विचारायचे आहे, परमेश्वर प्राप्तीचे मार्ग विचारायचे आहे, अज्ञानाचा नाश करण्यासाठी प्रश्न हवेत, संसारातले प्रश्न नव्हे. मग तिसरा मार्ग आहे सेवया, ज्ञानियाची सेवा करायची आहे. पाद्यपूजन, अष्टांग पूजन ह्या तथाकथित सेवा आहेतच, पण गुरूंना हे अपेक्षित असतं का? तर नाही. शिष्यांच्या आनंदासाठी ते स्वीकारतातही, पण खरी सेवा काय तर त्यांनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करणं, त्यावर आत्मचिंतन करणं आणि गुरूंच्या पदचिन्हांवर मार्गक्रमण करणं, ही खरी सेवा होती. आता पुढच्या वेळी भगवंत म्हणतात उपदेशन ते ज्ञान आहे. कसला उपदेश करतात ज्ञानी? तर ज्ञानाचा ज्ञानाग्नी पेटवतात, कारण ते स्वतः तत्वदर्शिना हा आहे, म्हणजे परमेश्वर तत्व हे त्यांनी पूर्ण जाणून घेतलंय. आणखीन एक असा अर्थ सांगितला गेलाय की गुरु ज्ञान देत नाही तर अज्ञान दूर करतात. ज्ञानावर चढलेले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर यांचे चढलेले आवरण दूर करतात. आणि जे आपण शिक्षण क्षेत्रात शिकतो ना त्याला अध्यात्म क्षेत्रात ज्ञान म्हणत नाहीत, त्याला माहिती म्हणतात, इन्फॉर्मेशन असे म्हणतात, कारण ते ऑलरेडी आहे, फक्त जाणून घ्यायचंय. पण अध्यात्मात मात्र काय करायचंय तर नको असलेल्या गोष्टींचं उच्चाटन करायचं, दुर्गुणांचं उच्चाटन करायचं. भगवंतांनी पण अर्जुनाला सर्व गीता सांगून झाल्यावर तुला ज्ञान प्राप्त झालं का असा प्रश्न विचारला नव्हता. त्यांनी काय विचारलं, तुझा अज्ञानजनित मोह नष्ट झाला का असं विचारलं. 18व्या अध्यायात 72वा श्लोक आहे. आणि अर्जुनाने तसंच उत्तर दिलंय, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादाने अच्युत, असं त्यांनी उत्तर दिलं. म्हणजेच मोहाचे आवरण निघाल्यावर ज्ञान जे विस्मृतीत केले होते त्याचेच काय होतं ते आता पुढच्या श्लोकात भगवंत सांगत आहे. जेव्हा असं ज्ञान मिळतं आपल्याला तेव्हा काय होतं, तर हा पुढचा 35वा श्लोक आहे. यज्ञात्वा न पुनर्मोह मेवै याससी पांडव येन भूतान शेषेण द्रक्ष्यस्य मन्यतो मे. यज्ञात्मा पुन्हा एव मोह न यास्यसी, जे एकदा जाणून घेतलेस ना की पुन्हा अशा प्रकारे तू मोहाप्रत जाणार नाही. अर्जुनाचा मोह कोणता होता हे आठवतंय ना आपल्याला, पहिल्या अध्यायात कळला होता काय मोह आहे तो. आता हे सगळं तू ज्ञान जाणून घेतलं तर त्या मोहाकडे तू लक्ष देणार नाही. माझी आत्मनी द्रक्ष्यसी, स्वतःमध्येच पाहशील. अथोमयी द्रक्ष्यसी, नंतर सच्चित आनंदरूप माझ्यामध्ये पाहशील. काय म्हणतात भगवंत, हे यज्ञाबद्दलचे, त्यागाबद्दलचे, आहुतीबद्दलचे ज्ञान आणि त्याचे उत्तम परिणाम हे जाणून घेतलंस ना की तू पुन्हा मोहात पडणार नाहीस. भगवंतांनी आश्वासन दिलंय की हे सगळे तू आत्मसात केलेस आणि त्याप्रमाणे त्याचे अनुसरण केलेस तर तुझ्या किंवा भूतमात्रांच्या पापाचा क्षयही होईल. आपणही सगळ्यांनी तेच जाणून घ्यायचंय, पापक्षय केव्हा होणार आहे हे जाणून घ्यायचं. आता हे झालं अध्यात्म ज्ञान. ते जाणून घेतल्यावर आपण वागण्यात ज्या ज्या चुका करतो त्या आपल्याकडून आपोआपच सुधारल्या जातात, मोहावर विजय मिळवता येतो. पण इतर भौतिक ज्ञानाचं तसं नाही आहे. मात्र चुका झाल्या तरी तीच गोष्ट करायला आवडते आपल्याला.
आता साधी गोष्टी बघा ना, मोबाईल सर्फिंगचं घ्या. एकदा ते करायला जमलं की उलट जास्तच मोहात फसत जात. पण एकदा अध्यात्म ज्ञान जाणून घेतले ना, तर अपपरभाव दुजाभाव राहत नाही. प्रत्येक व्यक्तीमधील दोष हा आपल्यातही होताच की हेही कळते. म्हणजे स्वतःमध्येच त्या व्यक्तीचे प्रतिबिंब बघतील आणि त्यातील दोष बाजूला केले तर भगवंतांचा अंशही त्यात जाणवेल. जे जे उत्तम ते ते भगवंतांचे अस्तित्व आहे ना. अथोमयी द्रक्षसी याचा अर्थ आहे अथोमयी द्रक्षसी, मला बक्षी. सगळे मोह बाजूला करून, दोष बाजूला करून तू मला बक्षी, उत्तम गुणांमध्ये मला बक्षी. हे तर त्यांनी सांगितलेच आहे. तुमची नजर शुद्ध झाली, विचार सात्विक झाले की जळी स्थळी परमेश्वर रूप जाणवायला लागतं. आणि एकदा का भगवंतांचे अस्तित्व स्वतःजवळ जाणवायला लागलं की सुखदुःखाची भ्रांती पण नाहीशी होत. आपण जसं पाहतो तसं दिसतं. कावीळ झालेल्या माणसाला अर्थातच, कावीळ झालेल्या माणसाला म्हणजे दूषित नजरेच्या माणसाला सगळं पिवळं दिसतं, म्हणजे सगळेच दूषित दिसतं. या जगाचा नियम आहे हा. जशी मनाची धारणा, बुद्धीची कल्पना, तशी तुमची दृष्टी. ही दृष्टी शुद्ध होण्यासाठी मनावर संयम आणणे आवश्यक आहे आणि बुद्धी तीक्ष्ण करणे आवश्यक आहे. ती ज्ञान आत्मसात करूनच होते. स्वार्थ संपला, ईर्ष्या संपली की माणूस शांत होतो, समाधानी होतो. भूतानी अशेषेण आत्मनी एक एवं द्रश्यसी, सर्व व्यापी दृष्टी प्राप्त होते याचा अर्थ. मग आता प्रश्न पडतो की जर हे ज्ञान एवढे श्रेष्ठ आहे तर ते प्राप्त करायला काही अधिकार असावा लागतो का? कुठल्या कसोट्या पार पाडायला लागतात का? तर आता ह्याचं उत्तर भगवंत पुढच्या श्लोकात देत आहेत. 36वा श्लोक आहे. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वै ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. त्याचा अर्थ बघूया. अपि चेत, जरी तू, पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम, म्हणजे सर्व पापी माणसांपेक्षाही अधिक पाप करणारा असलास ना तरी ज्ञानप्लवेन एव, या ज्ञानरूपी नौकेने सर्व वृजिनं संतरिष्यसी, म्हणजे पापांचे संपूर्ण समुद्र सुद्धा तू सहज पार करून टाकशील. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं ना की आपल्याला कसा देव भेटणार, आपलं अंतःकरण किती मलिन हवंय असतं, हे वेदावे संपत नाही. आणि अशा अपेक्षाही संपत नाही, लोभ संपत नाही. आपण सत्संगातून ऐकतो ना की ज्ञान प्राप्त होण्यासाठी विवेकी असायला हवं, वैराग्य असायला हवं. पण भगवंत इथे काय सांगतोय? पण भगवंत मात्र स्पष्ट सांगतायत की कितीही पापी असलात ना तरी तुम्ही ज्ञानाचे अधिकारी आहात. पापकर्मी असाल तरी ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करून समाजाला वंदनीय होऊ शकता. प्रत्येकाच्या मनात हे ऐकताना वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाल्याचे उदाहरण आलेच असेल. खरंच आहे ते. आपल्या चुकीच्या वागणुकीने मिळालेल्या दोषाचे भागीदार कोणीच नसतं. ही उपरती होणं हेही गरजेचं आहे. सगळ्यात मोठे पाप कोणते माहितीये? देवाने जो हा देह दिलाय ना त्यावर आपण आपला मालकी हक्क सांगतो आणि या देहाचे प्रचंड लाड करतो. देह आपला आहे का? नाही, हा भाड्याच्या घरासारखा आहे. भाड्याचे रेंटल घर सजवायला घरमालकाची परवानगी लागते ना. रेंटवर घेतलेले घर स्वच्छ ठेवणे ही मात्र आपली जबाबदारी आहे. हा देह आपल्याला भगवंतानी तात्पुरता दिला. आपण आत शिरून बसलेलो आहोत आणि त्या घरात आपल्या वागणुकीच्या दोषांची, लोभ मोह मत्सराची जळमट मात्र जमा करत आहोत. भाड्याचं घर परत घर मालकाला देताना स्वच्छ करून द्यावं लागतं, रंगरंगोटी करून द्यावं लागतं. मग या परमेश्वराच्या मालकीच्या देहाचं काय? विचारांच्या वागणुकीच्या जळमटाने अपवित्र करत आहोत. मग हा स्वच्छ करायला कुठले ऍप वापरायचे? घर स्वच्छ करायला आपण अर्बन क्लॅब वापरतो ना, अर्बन कंपनी डाउनलोड करून त्या एम्प्लॉईंना अपॉइंट करतो. मग आपल्या जीवाचं जिथं वास्तव्य आहे तो देह विचार विकल्पांसहित स्वच्छ करायला ज्ञानाचे ऍप डाउनलोड करायचे. तिथले एम्प्लॉई मात्र खूप वरच्या स्टँडर्डचे आहेत. ज्ञानी माणसं, साधू संत, सद्गुरू, बरं त्यांच्याकडे रोज जायची गरज नाही, त्यांनी वागणुकीचे धडे देऊन ठेवलेले आहेत.
आणि प्रत्यक्ष भगवंतानी तर श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्ञानाचा सागर खुला करून दिला. हे सगळं दृढ संकल्पाने कोणीही करू शकतं. आत्मज्ञानाने पापाचा नाश होतो, कारण पाप व पुण्य हे कर्म नसून ती केवळ अंतःकरणाची वृत्ती आहे. पाप व पुण्य हे कर्म नाही, ही अंतःकरणाची वृत्ती आहे. पापवृत्ती असेल तर माणूस पापकर्म करतो. ती वृत्तीच नाहीशी झाली की पापांचा समूळ नाश होतो. आता ही सर्व कर्म आणि त्यांचे फलस्वरूप असलेले पाप किंवा पुण्य यांचा नाश कसा होतो, ज्ञानामुळे कसा नाश होतो, हे भगवंत आता पुढच्या श्लोकात आपल्याला सांगत आहे. हा 37वा श्लोक आहे. यथैधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निः सर्व कर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अर्जुन, यथा समिद्ध अग्निः, ज्याप्रमाणे प्रज्वलित झालेला अग्नी एधांसी भस्मसात कुरुते, एधांसी म्हणजे सर्पण, काष्ठ वगैरे, तथा ज्ञानाग्नी सर्व कर्माची भस्मसात कुरुते, सर्व कर्माणी भस्मसात कुरुते. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात कर. आपल्याला माहित आहे कर्म कशाला म्हणायचं, क्रियेमध्ये कर्तृत्व भाव आला की ते कर्म झालं. कर्म निर्माण झाले की त्याचे फळही तयार होतात, सुख दुःख लाभ हानी वगैरे, कारण कर्तृत्व भाव आला, कर्तृत्वासक्ती आली. मग हे निर्माण झालं की पाप पुण्य पण आलं, मग भोगही लागले. हे झालं बंधन. कर्मफळाची आसक्ती दुराग्रह ही त्यामागोमाग चिकटतात. पण मग ही कर्मफळ भस्मसात कधी होतात, तर ज्ञानाग्नी प्रकट झाल्यावर. आता मग ज्ञानाग्नी म्हणजे काय, तर कर्तृत्व भावामुळे कर्तृत्वासक्तीमुळे कर्मफळ निर्माण होणं हे जर कळलं, हे ज्ञान झालं, तर त्याच्या अग्नीमध्ये कर्तृत्व भावाची किंवा कर्तृत्वासक्तीची समिधा अर्पण करायची. कळतंय ना, आता जरा जड वाटतंय, त्यामुळे थोडं सांगा जिथे अडेल तिथे. म्हणजे कर्माचाच नाश झाला, कर्म आणि कर्मफळ ज्ञानाच्या अग्नीमध्ये भस्मसात झाला. कुठला ज्ञानाग्नी कळला ना, ज्ञानाग्नी कुठला आणि समिधा कुठल्या, त्याच्यातल्या. कर्तृत्व भाव ही समिधा आहे, कर्तृत्वासक्ती ही समिधा आहे, ती ज्ञानामध्ये समर्पण करायची, असा हा या श्लोकाचा अर्थ आहे. आपण कर्म भस्मसात कशी करायची, तर ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्तृत्व भावाने कर्ता असण्याची भावना त्यात समर्पित करून कर्मफळातून मोकळं व्हायचं. आता हे आपल्याला जमेल का? छोट्या छोट्या कामामध्येही आपला मीचा भाव असतो. साधंच बघा ना, घरातला पसारा मी आवरला, भाजीपाला मी आणला, हे काम मी केलं, ते काम मी केलं. छोटे छोटेच कर्म, पण आपण अधोरेखित करत असतो या मीच्या मध्ये. नाही, पण हेही जमेल हा भाव ठेवून वाटचाल करूया. जे काही कर्म वाट्याला आली आहे ती त्यांची इच्छा आणि ते पूर्ण करून घेतात. मिळालेली फळं पण त्यांचा प्रसाद आहे, भगवंतांचा प्रसाद आहे, कर्म सुद्धा त्यांनी दिलेली आहे. ही भावना असली की ज्ञानाग्नीमध्ये समिधा पडते. हे समजावून सांगताना मराठे काकांनी मुंडक उपनिषदातला एक श्लोक मंत्र तो सांगितला. तो मंत्र सांगते, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तर हृदय ग्रंथी विद्यते म्हणजे हृदयात किंवा अंतःकरणात मनात उद्भवणाऱ्या अनेक इच्छा आणि वासना, हे पाहिजे ते नको ह्या इच्छा, आणि ह्या इच्छा कमी कमी होत नाहीशाही होतात. कशामुळे, तर ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे. मग काय होतं, तर बुद्धी स्थिर होते, सर्व कर्मांचा नाशही होतो. पण ज्ञान कोणतं होतं, तर तस्मिन दृष्टी परावरे, परब्रह्माला जाणलं, त्याचं ज्ञान झालं की हे सारं घडतं. सद्भाव एकच आहे, तो जाणायला हवा, समजून घ्यायला हवा. ज्ञाना इतकं पवित्र जगात काहीच नाही, हे भगवंत आता पुढच्या श्लोकात सांगत आहे. पुढचा श्लोक आहे 38वा. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तस्मै योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति.
आता अर्थ बघूया. इह म्हणजे ह्या पृथ्वीवर किंवा या जगात ज्ञानेन सदृशम पवित्रम हि न विद्यते. ज्ञानासारखं पवित्र करणारं दुसरं काहीच नाही. तत् म्हणजे ते ज्ञान स्वयं स्वतःच योग संसिद्ध म्हणजे कर्मयोगाने पूर्णपणे शुद्ध झालेले, ज्यांचे अंतःकरण शुद्ध झाले असे किंवा अशा लोकांना तत्कालेन स्वयं आत्मनी विंदती. हे ज्ञान दीर्घ काळानंतर आपोआप प्राप्त होते. भगवंत काय सांगतायत तर ज्ञानासारखे पवित्र असे काहीच नाही. मग पवित्र या शब्दाचा अर्थ किंवा फोड अशी आहे. पवे हे भयात त्रायते इति पवित्र. पवे म्हणजे इंद्राचे वज्र, त्याच्या भयापासूनही रक्षण करू शकते ते पवित्र. इंद्राचे वज्र हे सगळ्यात कठीण कठोर असं शस्त्र आहे. आध्यात्मिक साधना कोणतीही असो, तिचं अंतिम उद्दिष्ट आत्मज्ञान होणं हे असतं. कर्मयोग, भक्तियोग किंवा ज्ञानयोग असो, ह्यापैकी कोणत्याही साधनेने आपल्यातली अपवित्रता घालवायची, हळूहळू कमी कमी करत घालवायची आहे. आपल्यातील अपवित्रता ही 3 पातळीवर असते. शरीराच्या संबंधात, मनाच्या संबंधात आणि बुद्धीच्या संबंधात. शरीराच्या संबंधात कर्म करताना होणाऱ्या चुका हे अपावित्र्य आहे. मनाच्या संबंधात इच्छा, कामना, अतृप्तता, समाधान नसणं हे अपावित्र्य आहे. आणि बुद्धीच्या संबंधात मात्र अज्ञान हे अपवित्र्य आहे. बुद्धीच्या संबंधातलं अज्ञान म्हणजे मी शरीर नसून शरीरी आहे आणि त्या शरीरीचा उद्धार करायचा हे न समजणं, हे बुद्धीच्या संबंधातलं अपावित्र्य. मनाच्या संबंधात काय तर सतत इच्छा, अयोग्य इच्छा हे अज्ञान. मग इच्छांवर कंट्रोल करणं म्हणजे ज्ञान. शरीराच्या संबंधात कर्म करताना अनासक्ती येणं म्हणजे ज्ञान, अर्थात कर्मही योग्य असावे. आता हे सगळं ज्ञान आपल्या अंतःकरणात कसं प्रकट होईल तर साधना, मनन, चिंतन केल्यावर भगवंतांची कृपा होईल. ईश्वरी कृपेने हे ज्ञान स्वतःच्या अंतःकरणात प्रकट होत असतं. हे ज्ञान प्रकट झालं की सगळी कर्म भस्मसात होतात असं भगवंत सांगतात. म्हणून अंतःकरणाची सफाई ईश्वरी साधनेत करणं हे गरजेचं आहे. खूप सुंदर क्लिष्ट संदेश भगवंत सोपा करून सांगतात. सुधारणा विचारांमध्ये करायची आहे, विचार कृतीत उतरवताना वागण्यात करायची आहे. म्हणजे होणारी कर्म देखील आपोआपच पवित्र होते. कर्म करायचीच आहेत, पण त्यामागची बुद्धी स्थिर, निश्चयात्मक आणि शुद्ध ठेवायची आहे. आता हे कर्माचा नाश करणारे ज्ञान कोणाला मिळतं? आता हे भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात. ज्ञान मिळवण्यासाठीच्या कसोट्या तर आपण बघितल्या, पण त्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी कोणती हे आपल्याला पुढच्या श्लोकामधून कळतं. पुढचा श्लोक 39वा आहे. श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिय ज्ञानं लब्धा पराम शांती मचिरेणाधिगच्छति. काय म्हणतात भगवंत? श्रद्धावान तत्पर, साधनेच्या बाबतीत तत्पर असलेला श्रद्धावान, संयतेंद्रिया, इंद्रियावर उत्तम ताबा असलेला असा साधक ज्ञान लभते, हे ज्ञान प्राप्त करण्याचा अधिकारी होतो. ज्ञानं लब्धा, त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ती व्यक्ती आचरेण म्हणजे तात्काळ किंवा विना विलंब पराम शांती अधिगच्छती, भगवत प्राप्तिरूप परमशांती प्राप्त करून. आपण मागच्या श्लोकात बघितलं की योग संसिद्ध झालेल्या लोकांना कालांतराने ज्ञान प्राप्त होतं. योग संसिद्ध कोण असतं तर अंतःकरण शुद्ध करून ज्याने कर्मयोगाचे आचरण केलं. बरं, आज आचरला तर उद्या फळ मिळणार आहे का? नाही, नक्कीच नाही. ही प्रोसेस आहे. कालांतराने स्वतःला स्वतःमध्येच ज्ञान प्राप्त होणार आहे. मग त्यासाठी आपण कसं असायला हवं तर आपल्यात सातत्य हवं, श्रद्धा हवी, सबुरी हवी. मग तुम्ही श्रद्धावान आहात, तुमचा दृढ विश्वास आहे तुमच्या साधनेवर, ही जर कसोटी पार केली
तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि एकदा का हे ज्ञान मिळालं तर अत्यंत परमोच्च सुख देणारी शांती तुम्हाला प्राप्त होणार आहे, अगदी त्वरित मिळणार आहे. अचिरेण म्हटलंय ना त्यांनी. श्रद्धा ही इतकी महत्वाची आहे की अज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याला तारून देते. अज्ञानाच्या क्षेत्रातही आपल्याला श्रद्धाच तारून देते. अज्ञानाचं क्षेत्र कुठलं? तर प्रपंचातलं, रोजच्या व्यवहारातलं. आपण जेव्हा प्रचंड ट्रॅफिक असलेल्या रस्त्यातून रिक्षेतून जात असतो तेव्हा रिक्षा चालक आपल्याला योग्य स्थळी सुखरूप पोहोचवणार आहे या विश्वासानेच आपण रिक्षेत बसतो ना. अज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात श्रद्धास्त कामी येते. ही श्रद्धा झाली आपली की आपल्याला पोहोचवणार आहे, भीती नसते. तेव्हा आपले काम पूर्ण झाले, समजा आपण रिक्षाने सुनिश्चित स्थळी पोहोचलो, तर आपल्याला समाधान प्राप्त होते. जेव्हा ही श्रद्धा आपली पूर्ण होते तेव्हा आपल्याला समाधान प्राप्त होते. पण ज्ञानाच्या क्षेत्रात मात्र परमशांती मिळते. आपल्याला श्रद्धेमुळे ही परमशांती प्राप्त होते. समाधान आणि शांती यामध्ये फरक आहे. तत्पर या शब्दाचे पण दोन अर्थ आहेत. मराठी काका सांगतात दोन अर्थ. एक म्हणजे तत्पर, तत्पर म्हणजे परब्रह्म तत्व, हेच त्यांच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे असे हे तत्पर. आणि दुसरा अर्थ तत्पर म्हणजे निश्चयी, आपल्या बोलीभाषेतला नित्य अभ्यास करणारा, स्वतःला आनंदी उत्साही ठेवणारा. तसेच संयतेंद्रियही आहे, इंद्रियांना स्वैराचारापासून दूर ठेवणारा. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियावर काबू नसेल तर काय होतं याचं वर्णन मात्र दुसऱ्या अध्यायात 62 आणि 63 श्लोकात भगवंतांनी केलंय. आपल्याला माहिती, आपण शिकलोय तो. ध्यायतो विषयान पुसत्संगस्ते शुपजायते संगा संजायते कामं कामात क्रोधो विजय. आणि तेच आपण विविध उदाहरणांनी पण जाणून घेतलं तेव्हा. आता पुढच्या श्लोकात भगवंत अज्ञानी, अश्रद्ध आणि संशयी व्यक्ती यांचे पुढे काय होत हे सांगत. 40वा श्लोक आहे. अज्ञश्च श्रद्धदानश्च संशयात्मा विनश्यति नायन लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. हा 40वा श्लोक. अर्थ बघूया. अज्ञाच, जे लोक अज्ञ असतात, विवेकहीन असतात, अश्रद्धधान असतात, श्रद्धाहीन असतात, संशयात्मा असतात म्हणजे संशयाने पीडित असतात, त्यांचं काय होतं? भगवंत सांगतात विनश्यती, त्यांचा नाश होतो. परमेश्वर प्राप्तीपासून ते दूर होतात. आता परमेश्वर प्राप्ती म्हणजे ते आपण बघितले भगवंत भग समुदाय आहे. परमेश्वर प्राप्ती म्हणजे भग समुदायातले प्रत्येक गुण ही परमेश्वर प्राप्ती. ऐश्वर्य आहे, सुख आहे, आनंद आहे, अनेक गोष्टी, स्त्री आहे, वैराग्य सुद्धा आहे, या सगळ्या भग या समूहात येतात. तर परमेश्वर प्राप्तीपासून दूर होतात म्हणजे आनंदापासून दूर होतात. सच्चित आनंद प्राप्त होत नाही. अशा लोकांचं पुढे आणखी काय होतं तर अयन लोका न अस्ति न परा अस्ति न सुखम अस्ति. या लोकात किंवा परलोकात त्यांना शाश्वत सुख प्राप्त होत नाही. अज्ञानी, अश्रद्ध आणि संशयी अशा या 3 कॅटेगरीज आहेत. ह्या 3 कॅटेगरीच्या लोकांबद्दल भगवंत सांगत. अज्ञानी व्यक्ती शास्त्रांचा अभ्यास करण्यात रस घेत नाही. ते वाईट नसतात पण प्रापंचिक सुखात रमलेले असतात. अश्रद्ध, जे जाणवत नाही, दिसत नाही अशा तत्वावर त्यांचा विश्वास नसतो, हे अश्रद्ध झाले. आता मंदिरात गेले तर मंदिरात कोणाच्या आग्रहामुळे गेलेस तर हात जोडतील पण त्या श्रद्धा नसतात. पण या वरील दोन्ही प्रकारच्या व्यक्ती काही दिव्य अनुभव आले ना तर बदलू शकतात. वाईट नसतात त्या, पण त्यांचा विश्वास असतो असा, त्यांच्या स्वतःवरचा विश्वास असतो किंवा ज्ञान त्यांना झालेलं नसतं, म्हणजे अज्ञानाचं आवरण निघालेलं नसतं. अशी लोक असतात ती. पण तिसऱ्या प्रकारची माणसं म्हणजे संशयात्मा. प्रत्येक बाबतीत संशय, अध्यात्मावरच संशय, देवाच्या अस्तित्वावर संशय, अशांना ऊर्ध्वगती प्राप्त व्हायला वेळ लागतो. व्यवहारात, संसारात सुखप्राप्ती होण्याची पण ही कमीच, शक्यता कमीच. आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये मात्र या अध्यायाचे सार भगवंत स्पष्ट करत आहे. आता ह्या संपूर्ण अध्यायामध्ये भगवंतांनी व्यक्तित्व विकासावरच जोर दिला.
डॉक्टर नाडकर्णींचे लेक्चर ऐकले ना, तेव्हा त्यांनी तुमचं मानसिक आरोग्य कशावर अवलंबून असते हे त्यांनी समजावून सांगितले. ते त्यांचं त्याच्यावर कळलं तर विचार, भावना आणि वर्तन याचा जर समभुज त्रिकोण असेल, तीनही मध्ये समतोलता असेल, तर तुमचे मानसिक आरोग्य उत्तम असते. विचार, भावना आणि वर्तन. आणि त्यांनी पुढे ब्रह्मर्षी, राजर्षी आणि देवर्षी यातला फरकही सांगितला. आपण पुढच्या वेळेस बोलूया त्याच्यावर. अनुरूप भावनेला अनुरूप विचारांची आणि अनुरूप कृतींची जोड हवी. जे थिंकिंग, इमोशन आणि बिहेवियर हे समांतर असावे. ज्ञान, भक्ती, कर्म. थिंकिंग म्हणजे ज्ञान, इमोशन म्हणजे भक्ती आणि बिहेवियर म्हणजे कर्म. हे एकमेकांना अनुरूप हवे असं ते म्हणतात. आपण पुढच्या भेटीत त्यावर बोलूया नक्कीच. भगवंत ह्याच गोष्टीच आपल्याला विस्ताराने शिकवते. जे नाडकर्णी सांगतात, सायकोलॉजिस्ट आहेत, ते खूप मोठे सायकियाट्रिस्ट आहेत, तर ते जे सांगतायत तर तेच भगवंतांनी आपल्याला विस्ताराने सांगितले. फक्त ते समजून घ्यायचं. काय केल्याने तुम्हाला अंतिम सुख प्राप्त होईल आणि कोणत्या विचारांच्या आधाराने स्वतःची अधोगती करून घ्या, हे खूप सुंदर सांगितलं. परत परत अध्ययन करून यज्ञ प्रकार समजून घ्यायला हवे, त्याच्यातही कळते आपल्याला. म्हणजे थांबूया आपण, पण एक इन्स्पिरेशनल स्टोरी बघूया. नेहमीप्रमाणे अनेक स्टोरीज आपण बघतो. एक साधीशी. आता बंद होईल आपल्या 1 मिनिटात. आपण ब्रेक करून पुन्हा जॉईन करू. ओके.